लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक नागरी सुविधा, जल व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे। कुंभमेळ्याचे नियोजन हे केवळ त्या काळापुरते न राहता कायमस्वरूपी व दर्जेदार स्वरूपाचे असावे, यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी महानगरपालिकेसमोर घंटानाद आंदोलन करून निषेध व्यक्त केला। यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, सलीम शेख, रतनकुमार इथम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, सुदाम कोंबडे, संतोष शहाणे, नामदेव पाटील, सुजाता डेरे, सचिन सिन्हा, धीरज भोसले, योगेश दाभाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिका समोर आम्ही घंटानाद सुरू केला आहे, कारण हे नाशिक शहर माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 9 वर्षापूर्वी दत्तक घेतलेलं होतं आणि या नाशिकच्या सगळ्या समस्या सोडू, परंतु आजची परिस्थिती अतिशय वाईट आहे। आम्ही विरोधाला विरोध करत नाहीये, विरोधक म्हणून बोलत नाही, परंतु या नाशिक महापालिकेच्या 28 समस्या आम्ही इथं दिलेल्या आहे, तुम्हाला देतो आम्ही त्या। कारण या नाशिक शहराला अगदी थोडक्यात सांगतो, नाशिक शहराला प्यायला पाणी नाही हो। लोक मोर्चे काढतायत, अंडा मोर्चे काढतायत, आंदोलने करतायत, टँकरने विकत पाणी घेत आहेत, त्याच्यापेक्षा काय वाईट परिस्थिती असणार हो। या शहरातले खड्डे बुजवले जात नाही। आम्ही आयुक्त मॅडमला वेळोवेळी निवेदन दिले, ते आमचा कधीच विचार करत नाही, त्यांना वाटलं येतात जातात। आज त्यांचा निषेध आहे या सरकारचा आणि मॅडमचा, महापालिकेच्या आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातले जेवढे अधिकारी आहेत त्यांचा निषेध आहे। आणि निषेधासाठी आणि 28 मागण्या जर मान्य झाल्या नाही, आम्ही वेगवेगळे आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहे, त्यांना आम्हाला लोकशाही मार्गाने करणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, घटनेचे अधिकार दिले, त्या अधिकाराने आम्ही आंदोलन करणार आहे आणि त्यांचा निषेध करणार। जय श्रीराम। जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।